निवडणूक म्हणजे नक्की काय? तो फक्त आकड्यांचा खेळ असतो की लोकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब? चला, आज आपण एका मतदारसंघाचं निवडणूक विश्लेषण करून बघूया, जे आपल्याला हेच सत्य उलगडून दाखवेल. 2024च्या एका विशिष्ट केस स्टडीमधून एखादी निवडणूक कशी फिरते याचा आपण खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत. आपण बोलतोय महाराष्ट्रातल्या भिवंडी ग्रामीणबद्दल. हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे आणि त्याची स्वतःची एक वेगळी राजकीय कहाणी आहे. आजच्या आपल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच मतदारसंघ असणार आहे. 57,962 मतं, जवळपास 58,000 मतं. हा फक्त एक आकडा नाहीये. नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा फरक होता हा. आणि हा फरक आपल्याला सांगतो की तिथे किती मोठा राजकीय बदल झालाय. पण प्रश्न हा आहे की एखाद्या मतदारसंघाचं राजकीय चित्र इतकं नाट्यमयरित्या कसं काय बदलू शकतं? या बदलामागे नक्की कोणती कारणं असू शकतात? मतदारांच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? चला, या विश्लेषणातून याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर चला, पहिल्या भागात आपण बघूया की हा निर्णायक बदल नेमका कसा घडला, आकडेवारी काय सांगतेय आणि या अनपेक्षित निकालांमागे नक्की दडलंय तरी काय. आता हे आकडे बघा, खरंच खूप बोलके आहेत. 2019 आणि 2024 विजयी उमेदवार तेच शांताराम मोरे, पण मतांमधला फरक बघा, ही वाढ प्रचंड आहे. मग प्रश्न उरतो की हे फक्त पक्षांतर केल्यामुळे झालं की यामागे काहीतरी खोल कारणं आहेत. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. तो कधीच एका पक्षाचा गड राहिला नाहीये. म्हणजे बघा, 2009च्या आधी काँग्रेस राष्ट्रवादींचा बालेकिल्ला. मग मतदारसंघ पुनर्रचनेनंतर सगळी समीकरणं बदलली. 2014-2019 मध्ये शिवसेना भाजपने आपली पकड मजबूत केली. पण 2024 मध्ये काय झालं? एनडीएची मतं फुटली आणि तरीही काँग्रेस आणि महाविकास आघाडीला त्याचा फायदा उचलता आला नाही. आणि खरं सांगायचं तर हेच या निकालातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय झालं, पण आता आपण याच्या मुळाशी जाऊया. हे का झालं? मतदारांच्या मनात नक्की काय चालत होतं? जेव्हा लोकांशी बोललो तेव्हा ह्या काही प्रमुख समस्या समोर आल्या. सगळ्यात मोठी समस्या पाण्याची तीव्र टंचाई आणि त्यामुळे जळून जाणारी पिकं. मग बेरोजगारी, ज्यामुळे लोकांना गाव सोडून शहरात जावं लागतंय. गावात पायाभूत सुविधांचा पत्ताच नाही. आरोग्य आणि कुपोषणाचा प्रश्न तर गंभीर आहेच. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे व्यवस्थेतला भ्रष्टाचार आणि एकूणच असलेलं दुर्लक्ष. हे फक्त निवडणुकीचे मुद्दे नाहीत, हे लोकांच्या रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत. एका मतदाराचं हे वाक्य बघा, काळजाला हात घालणारे आहे. ते म्हणाले, अप्पर वैतरणाचं पाणी अख्ख्या मुंबईला पुरवलं जातं, पण आमची शेतं मात्र तहानलेली राहतात. आता या एका वाक्यातच तिथल्या लोकांची सगळ्यात मोठी व्यथा आणि चीड सामावलेली आहे. जेव्हा प्यायला आणि शेतीला पाणीच नसेल तेव्हा बाकीच्या गोष्टींना काय महत्त्व, बरोबर ना? ही जी ग्रीव्हन्स हीट मॅप आहे, म्हणजे लोकांच्या तक्रारींची तीव्रता, ती बघा, एकदम स्पष्ट चित्र दिसतंय. पाणी आणि रोजीरोटी हे मुद्दे सगळ्यात हॉट आहेत. म्हणजे लोकांच्या मनात ते अक्षरशः धुमसत होते. त्यांच्यासाठी हे प्रश्न बाकी सगळ्या प्रश्नांपेक्षा कितीतरी पटीने मोठे होते. ठीक आहे, तर आपल्याला लोकांच्या समस्या कळल्या, पण या वास्तवाचं, या डेटाचं एका राजकीय रणनीतीमध्ये रूपांतर कसं होतं? चला, आता तो प्रवास बघूया. कोणतीही मोठी राजकीय लढाई लढण्याआधी स्वतःचं विश्लेषण करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी वापरलं जातं स्वॉट ॲनालिसिस. म्हणजे तुमच्या शक्ती स्ट्रेंथ्स, तुमच्या कमकुवत बाजू वीकनेसेस, तुम्हाला असलेल्या संधी ऑपॉर्च्युनिटीज आणि तुमच्या समोरचे धोके थ्रेट्स. हे एक असं फ्रेमवर्क आहे जे तुम्हाला आरसा दाखवतं. आता इथे आपण काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं स्वॉट विश्लेषण पाहूया. त्यांची ताकद काय होती? तर एकजूट असलेली आघाडी आणि काही अनुभवी आदिवासी नेते. पण कमकुवत बाजू काय? तर ग्रासरूटला म्हणजे तळागाळात नेटवर्क खूप कमजोर होतं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल खचलेलं होतं. संधी होती सरकारविरोधी लाटेवर स्वार होण्याची आणि पाण्याचा मुद्दा उचलून धरण्याची. पण धोकाही मोठा होता, भाजपचं मजबूत केंद्रीय पाठबळ आणि त्यांच्या लोकानुनयी योजना. बघा, एक चांगली रणनीती फक्त आकड्यांवर नाही चालत. तिला संवादाचे 4 चेहरे लागतात. तुम्हाला मतदाराशी बोलावं लागतं, मुद्द्यावर बोलावं लागतं, तुमच्या विरोधकाला उत्तर द्यावं लागतं आणि तुमच्या स्वतःच्या उमेदवाराला लोकांसमोर योग्यरित्या मांडावं लागतं. या 4ही पातळ्यांवर तुमचा संवाद एकदम स्पष्ट आणि प्रभावी असायला हवा. आणि इथे उमेदवाराची निवड किती महत्त्वाची ठरते हे बघा. एका बाजूला आहे बाहेरचा उमेदवार, जो सारखे पक्ष बदलतो, ज्याला स्थानिक प्रश्नांशी काही देणं घेणं नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे आदिवासी संरक्षक, जो त्याच वारली कातकरी समाजातला आहे,
त्यांची भाषा बोलतो, त्यांचे जंगल हक्क समजतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांना आपला माणूस वाटतो. आता तुम्हीच सांगा, लोकांचा कौल कुणाला मिळणार? फक्त विश्लेषण करून आणि आराखडे मांडून चालत नाही, ते प्रत्यक्षात आणावं लागतं. तर हा मतदारसंघ परत जिंकण्यासाठी नक्की कोणती पावलं उचलायला हवी होती? चला, त्याचा एक ब्लूप्रिंट बघूया. ही आहे विजयाकडे नेणारी एक आखलेली शिढी. प्रत्येक पायरीला एक टाईमलाईन आहे. म्हणजे बघा, निवडणुकीच्या 90 दिवस आधीच तयारी सुरू, उमेदवार फायनल करणं, पाणी हक्काचा जाहीरनामा बनवणं, 60 दिवस आधी पाणी और जिंदगीसारखी घोषणा घेऊन प्रत्येक गावात पोहोचणं, 30 दिवस आधी घरोघरी जाऊन आणि डिजिटल माध्यमातून प्रचार वाढवणं, आणि शेवटी निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदाराला घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेणं. ही एक पूर्णपणे पद्धतशीर योजना आहे. आणि हो, आजच्या जगात डिजिटल माध्यमांशिवाय तर काहीच शक्य नाही. विश्वासार्ह माहितीसाठी प्रत्येक छोट्या मोठ्या वस्तीचे व्हॉट्सॲप ग्रुप्स, उमेदवाराचं काम दाखवणारे छोटे छोटे व्हिडिओज म्हणजे इंस्टाग्राम रील्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं, विरोधकांच्या खोट्या प्रचाराला लगेच उत्तर देण्यासाठी एक फॅक्ट चेकिंग टीम. या सगळ्या साधनांमधून तुम्ही तुमचा संदेश थेट लोकांपर्यंत पोहोचू शकता. तर आपण आकड्यांपासून सुरुवात केली, लोकांच्या समस्या समजून घेतल्या, रणनीती पाहिली आणि कृती आराखडा पण पाहिला. या सगळ्या प्रवासातून आपण अंतिम निष्कर्षापर्यंत आलो आहोत. यातून आपण शिकायचे काय? या सगळ्या विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की राजकीय विजय म्हणजे फक्त आकड्यांची जुळवाजुळव नसते. तो त्या मतदारसंघाच्या लोकांच्या मनातल्या खोलवरच्या गरजांचं प्रतिबिंब असतो. जेव्हा तुमची रणनीती लोकांच्या जगण्याशी, त्यांच्या सन्मानाशी जोडली जाते, तेव्हाच तुम्हाला खरा कौल मिळतो. एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. निवडणुका केवळ पोकळ आश्वासनांनी नाही जिंकल्या जात, तर लोकांची समस्या तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणीच समजू शकत नाही हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता, तेव्हा निवडणुका जिंकल्या जातात. ह्या डेटा आधारित पण तितक्याच मानवी दृष्टिकोनाचा हेच सार आहे. आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातोय. विचार करा, जेव्हा राजकीय रणनीती फक्त निवडणूक जिंकण्यापुरती नाही तर खऱ्या अर्थाने सुशासन देण्याबद्दल होईल, तेव्हा काय चित्र असेल? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.